नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. रामकृष्ण माऊली हरिनामाचा जयघोष कर संपूर्ण पुणे शहर वारकऱ्यांनी फुलून गेलेलं आहे. काल जेव्हा दोन्ही पालख्या संगमवाडीत एकत्र आल्या आणि तिथून काही काळ एकत्र मार्गक्रमण केल्यानंतर पालख्या आपापल्या मुक्कामाकडं भवानीपेठ आणि नानापेठेमधील विठ्ठल मंदिरात गेल्या. त्यावेळेस पुणेकरांनी रस्त्याच्या दुतर्फा थांबून पालख्यांचं दर्शन घेतलं, वारकऱ्यांची सेवा केली आणि वारकऱ्यांच्या सेवेला आम्ही पुणेकर कमी पडत नाही हे दाखवून दिलं. आज पालख्या शहरात येणार म्हणून पुण्याच्या आसपासच्या भागातील भाविक मोठ्या संख्येनं पुणे शहरात दाखल होत होते. त्यामुळं पुणे मेट्रो असो, पुणे चिंचवड महानगरपालिकेची परिवहन सेवा असो, रिक्षा असो किंवा खाजगी वाहनं असो, ही मोठ्या संख्येनं पुणे शहरात येत होती. आज काल पालखी शहरात येत असल्यामुळं अनेक मार्ग वाहतूक पोलिसांनी बंदही केले होते आणि त्याची माहिती अगोदर नागरिकांना दिलेली होती. आजही पालख्या मुक्कामासाठी पुणे शहरातच आहेत आणि भाविक पालख्यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतील. त्यामुळं पुण्यातील नानापेठ, भवानीपेठ, त्यांच्या आसपासच्या पेठेतील काही मार्ग हे वाहतुकीसाठी बंदच करण्यात आलेले असतील, कारण त्या वाहतुकीचा त्रास येणाऱ्या भाविकांना होऊ नये याचीच काळजी घेण्यात येत आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येत आहेत आणि पुण्यात येऊन ते जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली पालख्यांचं मनोभावे दर्शन घेतील आणि राज्याच्या सुख समाधानासाठी प्रार्थना करतील अशीच अपेक्षा आहे. माऊलींची पालखी दरवर्षी कशी निघते, का निघते या संदर्भात उर्मिला गायकवाड यांनी जो व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ आपण यासोबत जोडत आहोत. आता आज पालख्यांचा मुक्काम संपल्यानंतर उद्या सकाळी दोन्ही पालख्या अगदी हडपसरच्या गाडीतळापर्यंत एकत्र मार्गक्रमण करतील आणि तेथून तुकोबारायाची पालखी सरळ लोणी काळभोर विवेकांचनकडे प्रस्थान करेल. तर डाव्या हाताच्या पुणे पंढरपूर मार्गावरून ती पालखी सासवडकडे प्रस्थान करेल. या पालखी मार्गातील सर्वात कठीण असा
ऐन गेल्या आठवड्यात पाऊस एवढा धो पडला की त्यामुळं जो मुख्यमंत्री आणि पूर्ण याचं मिसिंग लिंकच्या बोगद्यावर दरड कोसळली. 100 किलो वजनाच्या पेक्षा जास्त वजनाचा दगड कोसळला आणि मिसिंग लिंकचं तिथून होणारी वाहतूक एक दीड तास नव्हे तर 19 तास बंद होती. या संदर्भात राजकीय ह्याच्यात उलटसुलट आरोप प्रत्यारोप सुरू आहे. तर इकडं काल आपल्या मराठवाड्यात नांदेड शहरात विष्णुपुरी प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाच्या जवळून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या तेथील त्या उड्डाणपुलाला असलेली भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 2 जण जखमी झालेले आहेत. हा पूल नव्यानंच बांधण्यात आलेला आहे आणि पहिल्याच पावसात त्या पुलाच्या संरक्षक भिंत त्या आधार देणाऱ्या भिंतीचं कोसळल्यामुळं त्याबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ज्यांची भाजप आणि सत्ताधारी ओळख सांगतात त्या देवेंद्र फडणवीस यांच्या काळातल्या अगदी एका आठवड्यातल्या लागोपाठ घडलेल्या या 2 घटना खऱ्या अर्थानं राज्यात कशा प्रकारची कामं होतात हेच दर्शवणाऱ्या आहेत. त्यामुळं आरोप प्रत्यारोपांना येणार हे तर नक्कीच, परंतु नेमक्या घटना का घडल्या आहेत, या दोष कोणाचा आहे हे तपासून त्या दोषींवर वेळीच योग्य अशी कारवाई केली तर अशा घटना पुढं घडणार नाहीत आणि मानवालाही त्याच्यापासून इजा होणार नाही. तिकडं पिंपरी चिंचवडच्या मोशीत कचऱ्याच्या ढिगाच्या खाली एक 3 मजली इमारत इमारतीवर हा कचऱ्याचा ढीग पडलेला होता. त्यात अडकलेल्या जवळपास 7 ते 8 जणांचा गेली 50 तास झाले अजून शोध लागलेला नाही. ते जिवंत आहेत का मृत्यू आहे याचंही काही सांगता येत नाही. ही मग पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त ही नैसर्गिक आपत्ती आहे म्हणून सांगतात, तर ही नैसर्गिक आपत्ती कशी असू शकते असं तिथल्या स्थानिक लोकांचं मत आहे. एकंदरीत हे घडलं वाईटच आणि या दुर्दैवी घटनेत अडकलेल्या 8 जणांचं नेमकं काय झालं आणि त्यांचा शोध का लागत नाही याबाबतही उलटसुलट आरोप प्रत्यारोप होतच आहे. असो, आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.